नमस्कार. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आजचा आपला टॉपिक आहे मेनोरेजिया, म्हणजेच एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग इन मेन्सेस ऑर इंटरमेन्स्ट्रुअल पिरियड. आयुर्वेदामध्येच याला रक्तप्रदर किंवा अश्रुद्धर असे म्हणतात. म्हणजेच स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान योनिगत होणारा रक्तस्राव अधिक असल्यास याला रक्तप्रदर असे म्हणतात. यामागचे निदान किंवा पॅथॉलॉजी अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये युटेराइन फायब्रॉइड, पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज, रेट्रोवर्जन ऑफ युटेरस असोसिएटेड विथ क्रोनिक एंडोमेट्रियोसिस, तसेच ॲडेनोमायोसिस, कार्सिनोमा ऑफ एंडोमेट्रियम, इन सम केसेस ऑफ आयुसीडीज अँड इन सम ब्लड डिसऑर्डर्स. तर अशा प्रकारे आपण ह्याचे निदान सोनोग्राफी अँड सम ब्लड टेस्टद्वारे करू शकतो. आणि ट्रीटमेंट स्वरूपामध्ये आपण ज्या प्रकारे निदान होईल त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. जसे की PCOS किंवा काही हार्मोनल डिसऑर्डर असतील त्याप्रमाणे आपण हार्मोनल ट्रीटमेंट, आयुसिडीज आणि मरिना या प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. वयोमर्यादा पूर्ण असल्यास, युटेराइन फायब्रॉइड आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग असल्यास त्यामध्ये आपण ऑपरेटिव्ह शस्त्रक्रिया यासाठी जाऊ शकतो. आणि ब्लड डिसऑर्डर्स, ॲनेमिक पेशंट्समध्ये आपण ब्लड डिसऑर्डर्ससाठी काही विशेष ट्रीटमेंट घेऊ शकतो. त्याप्रमाणे आपल्याला या सर्व हेतूंप्रमाणे चिकित्सा करता येते. अशा प्रकारे स्त्रियांमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या सिम्पटम्सला तुम्ही इग्नोर न करता वेळोवेळी चिकित्सा घेतली पाहिजे. स्त्रियांचे आरोग्य स्त्रियांच्या हातात.